जातीतले असो, कुठल्याही जातीतले असो, धर्मातले असो, त्यांना कशालाचाही फरक पडत नाही. त्यांना फक्त दिसतो तो भ्रष्टाचार आणि पैसा आणि सत्ता. पण एकीकडे बावनकुळे असं म्हणतात की मला याच्याबद्दल काही माहित नाही, अजितदादा म्हणतात की मलाही कल्पना नाही. नाका घालून या सगळ्या गोष्टी चालल्या की त्यांचेही हात तिथे असतील? नाही, आता बावनकुळेंना या सगळ्या गोष्टी माहीत नाही. मग कलेक्टर यांना जे पत्र थेट डिसेंबरमध्ये गेलं होतं, त्यांनी ते वर कळवलं नाही. जर कळवलं असेल तर त्यांनी दाखवावं, नसेल कळवलं तर आपण बावनकुळेंना म्हणू शकतो. पण आत्ताच्या घटकेला हे प्रकरण त्यांना माहीत नाही असं मी मानू शकत नाही. आता काल मी असाही एक आरोप ऐकला की हे जे पेपर्स आहेत सुरुवातीचे ते शिंदे गटाकडनं लीक झाले होते, कारण शिंदेना काही मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणून शिंदेकडनं लीक झाले. कोणी म्हणतं राष्ट्रवादीला आता डच्चू द्यायचा आहे मुख्यमंत्र्यांना म्हणून हे सगळं केलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत मला वाटतं कोल्हापूरला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे ऐकून देवेंद्र फडणवीसांनी हे पेपर लीक केले आहेत. हे ज्यांनी कोणी लीक केले आहेत ते आत्ताच्या घटकेला लीक केले आहेत. पण मला असं वाटतं की हे घाण भ्रष्टाचारी आहेत की यांच्या विरुद्ध आता खरंच पेटून उठण्याची गरज आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा सिंचन घोटाळा काढला होता, कुठलीही कारवाई झाली नाही, दादा त्यातून पण वाचले. मला वाटतं या प्रकरणामध्ये दादांवर कारवाई होईल. मला दादा हा शब्द त्यांच्यासाठी वापरावा असा बिलकुल वाटत नाही. माझ्यासाठी ते अजित पवार आहेत, ते माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मी त्यांना अजित पवार याच नावाने संबोधणार. त्यांना मी कधी त्यांचा अनादर शब्दाने करणार नाही, पण आदर देण्याच्या पात्रतेचे ते नाही. निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारचे घोटाळे बाहेर येतात आणि मला आताच्या घटकेला ते जेव्हा म्हणाले पत्रकार परिषदेत की निवडणुका तोंडावर आल्यावर आरोप होतात आणि आता आणि आरोप होतील, तर त्यांना कदाचित कल्पना असेल की कारण मी तेव्हा अमेरिकेला होते, अमेरिकेहून मी सोमवारी येणार होते, आल्यानंतर मी हे लावून धरेन हे देखील त्यांना कदाचित माहिती असेल, म्हणून त्यांनी आधीच डिफेन्समध्ये म्हणून टाकलं की आता अशी आणि अनेक येणार आहेत. पण ती निवडणूक असो नसो, कधी सिंचन घोटाळा जेव्हा काढला तेव्हा 2012 काढला, तेव्हा कुठलीही निवडणूक नव्हती. तर त्याच्यानंतरची जेव्हा आम्ही लढे दिले तेव्हा कुठल्याही निवडणुका नव्हत्या. तर हे सगळं म्हणणं ते लोकांच्या डोळ्यात धूळपेक आहे, दुसरं काही नाही. चला, धन्यवाद, थँक्यू. आता जेमते माझा आवाज रिकवर झाला है, तो थोड़ा तरी। सिंचन घोटाले में निसार खत्री के खिलाफ राज्य सरकार ने सर्वोच्च न्यायालय में अपील क्यों नहीं दायर की है, और इसी निसार खत्री को राज्य सरकार 500 करोड़ दे रही है सिंचन घोटाले के तहत, कि ये सच है? आपने काफी हद तक छानबीन की। अगर आप देखेंगे कि ये जो निसार खत्री है, इनकी FA कंस्ट्रक्शन, FA एंटरप्राइजेस नाम की कंपनी है, जिसको हर जगह पर, चाहे वो 5 इरिगेशन कॉरपोरेशंस में से, मुझे जहाँ तक पता है VIDC और KIDC, ये दोनों इरिगेशन कॉरपोरेशंस में उनको बहुत ज़्यादा डैम के कॉन्ट्रैक्ट्स मिले थे। उसमें जो KIDC का इशू मैंने लड़ा था उसमें उनको 13 डैम के कॉन्ट्रैक्ट मिले थे। ये 13 डैम्स के अगेंस्ट मैं जब हाईकोर्ट में गई थी, हाईकोर्ट ने इंक्वायरी कमीशन बिठाया था जिसमें SIT थी विथ ऑफ ED एज वेल एज ACB, और ये सारी जो इन्वेस्टिगेशन चालू थी, इसको ओवरनाइट जो स्वेरिंग इन हुआ जिसमें देवेंद्र फडणवीस और अजित पवार इन्होंने स्वेरिंग इन सेरेमनी किया, उसके एक दिन पहले ये सारी केसेस क्लोज कर दी गई थी। और अभी ये सेम निसार खत्री को 500 करोड़ के करीब कुछ पैसे हैं जो उनको वापस यही सरकार, देवेंद्र फडणवीस की सरकार अगर दे रही है, तो इससे ज्यादा दर्द की बात हमारे जैसे एक्टिविस्ट के लिए हो ही नहीं सकती। एक प्रश्न घेताय का? पहिल्या दिवशी जेव्हा दादांना माहिती पडलं या प्रकरणामध्ये, तर आपण बघतोय की पहिल्या दिवशी दादा थोडे भडकलेले बघायला मिळाले, अस्वस्थ बघायला मिळाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्षावरती मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलवून घेतले, त्यामध्ये एकंदरीत ते ठरलंय की या प्रकरणात मार्ग कसा काढायचा, तोडगा कसा काढायचा. जेव्हा माध्यमांशी बोलायला वर्ली डोममध्ये उपमुख्यमंत्री आणि सोबत असलेले प्रफुल्ल पटेल आले, तेव्हा या प्रकरणात एकंदरीत पण हा चौकशीचा फार्स आहे असं तुम्हाला वाटतंय का, की मॅनेज केलेला आहे सर्व? चौकशीचा कंप्लीट फार्स आहे. पहिलं म्हणजे त्या FIR मध्ये पार्थ पवारचं आणि अमेडियाचं नाव नसणं हा त्याच्यातली पहिला स्कॅम आहे असं मी म्हणेन. आणि देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार आहेत.